नमस्कार अमरावती. आषाढी एकादशी निमित्त अमरावतीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेची व्यवस्था केली. अकोली रेल्वे स्थानकावरून हजारो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाले. याचवेळी भाजपच्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांसाठी फराळाचेही आयोजन करण्यात आले. अकोली रेल्वे स्थानकावर हजारो वारकरी एकत्र जमले आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले. टाळ मृदंगाचा गजर, अभंग आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने अकोली रेल्वे स्थानक परिसर दुमदुमून गेला. वारकऱ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात आषाढी वारीचा आनंदोत्सव अनुभवायला मिळाला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे राबवण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले. आमदार प्रवीण पोटे, तुषार भारतीय, चेतन गावंडे आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांना फराळाचे वाटप केले. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 22 तारखेला वाढदिवस आहे. त्यानिमित्त आज आषाढी एकादशी निमित्त आज पंढरपूरला जे पालखीसाठी जे आपले वारकरी लोक चालले आहेत त्यासाठी आज हा कार्यक्रम आमच्या चेतन तुषारजी भारतीयने यांनी ठेवला होता. त्याचप्रमाणे आज आम्ही या 10 दिवस सातत्याने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लोक उपयोगी कार्यक्रम आपण राबवतो आहे. त्यामध्ये वृक्षारोपण आहे, आरोग्य शिबिर आहे, महाराजस्व शिबिर आहे, चष्मे वाटप आहे, अनेक असे उपक्रम आपण लोक उपयोगी उपक्रम त्या ठिकाणी राबवतो आहे. आणि आपल्या मार्फत या येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, त्याचप्रमाणे त्यांचं बिल माफ केलं आहे. त्यांना चांगली हे देव, त्यांचं आरोग्य चांगलं ठेवतो जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ होईल. आणि यासाठी आपण सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार वानखडे साहेब या ठिकाणी आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरता हे सगळे उपक्रम राबवतो आहे. सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. फराळाच्या व्यवस्थेचा लाभ घेत वारकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले. गेले 12 वर्ष झाले आम्ही याचं आयोजन करत असतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सगळा सत्कार सोहळा करत असतो. पण यावेळेच्या या वारीच्या गाडीला एक वेगळं महत्त्व आहे की उद्या महाराष्ट्राचे युवा मुख्यमंत्री, विकसनशील मुख्यमंत्री देवेंद्रजींचा वाढदिवस आहे आणि म्हणून यावेळी आम्ही सेवा पंधरवडा मनवणार आहे आणि त्याचं उद्घाटनच आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं आणि पंधरवड्याचं उद्घाटन सगळ्या वारीच्या जाणाऱ्या लोकांना आम्ही सत्कार केला, त्यांची सेवा दिली, त्यांना खिचडीचं वाटप केलं आणि यावेळी छत्री दिली की वारी जात असतानाच पाऊस आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की पांडुरंगाच्या चरणी विनंती करा की देवेंद्रजींच्या डोक्यावर असंच छत्र धरा की कुठल्याही आपत्तीला तोंड देऊ शकेल आणि त्यांच्या हातून शेतकरी शेतमजुरांची सेवा होईल, जनतेची सेवा होईल, बहिणींची सेवा होईल आणि एवढा आशीर्वाद पांडुरंगाकडून तुम्ही घ्यावा. आणि असा रिवाज आहे वारकरी संप्रदायामध्ये की वारकऱ्यांनी जे मागितलं आहे ते विठुराया देतो आणि आम्ही तर त्या वारकऱ्यांची सेवा करणारे लोक आहे आणि म्हणून नक्कीच आगामी 20-25 वर्षामध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री राहतील आणि या ठिकाणच्या जनतेची सेवा करेल. शेतकऱ्यांना आत्ता त्यांनी कर्जमाफी दिली आहे, त्याच्याच आशीर्वादांनी झाली आहे आणि अशाच प्रकारचं काम त्यांच्यातून होणार आहे आणि म्हणून आज या वारीला जाणाऱ्या गाडीचं एक वेगळं महत्त्व आहे. अकोली रेल्वे स्थानकावरून हजारो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात पंढरपूरकडे रवाना झाले. भक्ती, सेवा आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाल्याने आषाढी वारीचा आनंद अधिकच द्विगुणित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.